राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आजच्या सुनावणीमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं भवितव्य ठरणार। राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्क। ठाकरे बंधू मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा। काय ते रस्ते, काय त्यांची अवस्था, मलाच पालकमंत्री असल्याची लाज वाटते। फुरसुंगी नगर परिषदेसाठी घेतलेल्या प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य। मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। तर पुढेही युती टिकवायची आहे की नाही हेही त्यांनाच विचारा, श्रीकांत शिंदेंचा पलटवार। भाजप आमदार आशिष देशमुखांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त वळवळ कराल तर कापून टाकू। नागपुरातील प्रचार सभेत आशिष देशमुखांचं वादग्रस्त विधान। अंजली दमानिया 21 किलो कागदपत्र घेऊन दिल्लीत। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी 24 तासांचा दिला होता अल्टिमेटम। सुनील तटकरेंनी आमच्या युतीत धृतराष्ट्राप्रमाणे मिठाचा खडा टाकला। आमदार महेंद्र दळवींची तटकरेंवर टीका। तर पार्थ पवारांच्या घोटाळ्यामागे सुनील तटकरे हेच सूत्रधार, दळवींचा आरोप। आज त्रिभाषा समिती साधणार मुंबईकरांशी संवाद। पहिलीपासून 3 भाषा शिकवल्या जाव्या अथवा नाही यावर त्रिभाषा समिती नागरिकांची मतं जाणून घेणार। मुंबईतील हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर। बीएमसी शहरात 3 दिवस डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबवणार। मुंबईतील प्रमुख 750 किलोमीटर रस्त्यांवरील धूळ कचरा हटवणार। तर काही बांधकामावर बंदी। कुणाल कामरानं आरएसएस संदर्भात आक्षेपार्ह टी-शर्ट घालत एक्सवर पोस्ट केल्यानं नवीन वाद निर्माण झालाय। कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। दरम्यान कुणाल कामराविरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। भाजप आमदार आशिष देशमुखांनी काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी दिली। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त वळवळ कराल तर कापून टाकू असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी नागपुरातील प्रचार सभेतून केलं। त्यांच्या या विधानानं वादाची शक्यता निर्माण झाली आहे। काँग्रेसनं दलित आणि मुस्लिमांना फसवलं असा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी पाथरी येथील सभेतून केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन शिरसाट यांनी मतदारांना केलं। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बोगस जन्ममृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश दिले आहेत। जन्ममृत्यू दाखल्यांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। खोट्या कागदपत्रांआधारे मिळवलेल्या दाखल्यांचं रॅकेट मोडणार असून पोलिसांमध्ये तातडीनं तक्रार दाखल करण्याचे प्रशासनाला आदेश दिल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। मनोज जरांगे आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत। मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये ते सहभागी होणार आहेत। 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान आझाद मैदान इथे केलेल्या आंदोलनानंतर पहिल्यांदा जरांगे मुंबईमध्ये येणार आहेत। गौरी गर्जेच्या अंगावर जखमा झाल्याचं अहवालात स्पष्ट झालंय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। दोघांच्याही अंगावर जखमा आढळल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय। दरम्यान गौरीचा पती अनंत गर्जेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। बीडमध्ये नीलम गोरेंनी पालवे कुटुंबाची भेट घेतली। अनंत गर्जे यांची बहीण शीतल आणि भाऊ अजय यांना अटक करण्याची मागणी पालवे कुटुंबानं केली आहे। डॉक्टर गौरी गर्जेला न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलं आहे। तर सक्षम सरकारी वकीलही उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी पालवे कुटुंबाला दिलं। मुंबईतील फुटपाथ आणि इमारतीच्या गच्चीवर जाहिरात प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली आहे। मुंबई महापालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्व जाहीर करण्यात आली आहेत। 40x40 फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या फलकांना परवानगी नाकारण्यात आली आहे। मुंबईतील प्रदूषणासंदर्भात शिवसेना नेते मिलिंद देवरांनी महापालिकेला पत्र दिलंय। महापालिकेच्या परिसरातील बांधकाम बंद करण्याबाबत हे पत्र देण्यात आलंय। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईकांनी जितेंद्र सिंह यांना पत्र दिलंय। नाईकांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना खडेबोल सुनावलेत। मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध करत राम नाईक यांनी समाचार घेतला। मुंबई संदर्भातील वक्तव्य मागे घेण्याचं आवाहन जितेंद्र सिंहांना करण्यात आलंय।
वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची जमीन खासगी कंपनीच्या नावे केल्याप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन आयुक्त, सहाय्यक आयुक्त, आर्किटेक्ट आणि नगररचना संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. जळगावच्या नशिराबादमध्ये भाजपकडून भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलांनी गिरीश महाजनांचं चौकात औक्षण केलं. दरम्यान भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. आमदार महेंद्र दळवींनी पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर जोरदार प्रहार केलाय. तटकरेंनी आमच्या युतीमध्ये धृतराष्ट्राप्रमाणे मिठाचा खडा टाकला असं महेंद्र दळवी म्हटलेत. रायगड जिल्ह्यामध्ये भाजपसोबत युती तोडण्यासाठी राष्ट्रवादीनं सुपारी दिल्याचा दावा देखील दळवींनी केलाय. तर विधान परिषदेवर तटकरेंचे सुपुत्र भाजपच्या तिकिटावर लढतील असं महेंद्र दळवी म्हटले. जातपात न बघता विकासाला साथ देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. तर आमचा विकासाचा अजेंडा असल्याचंही शिंदेंनी म्हटलं. जळगावच्या मुक्ताईनगरच्या प्रचार सभेत ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीच्या काळात कुणाच्याही खात्यात दिला जाऊ नये अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान हप्ता दिल्यास आचारसंहितेचा भंग होत असल्याचं वडेट्टीवारांनी पत्रातून म्हटलंय. नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून देऊन देवाभाऊच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करायचा आहे अशी टीका टिप्पणी करत नाही. सकारात्मक राजकारण करतो, शिव्या देऊन कुरघोडी करून राजकारण होत नाही अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी नाव न घेता पुन्हा एकदा संजय शिरसाट यांचा समाचार घेतला. मतदान जे होतं ते कामावरच होतं, निधीवर होत नसल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलंय. तर शरद पवार असं का बोलले हे माहीत नसल्याचंही त्या म्हटलंय. बिहार निवडणुकीमध्ये तरुण उमेदवार निवडून आणले. तसंच अचलपूरमध्ये एका तरुणीला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तरुण नेतृत्व असलेल्या रुपाली माथने यांना निवडून द्या असं आवाहन नवनीत राणा यांनी मतदारांना केलंय. चोपडा नगर परिषदेमध्ये प्रचाराला वेग आलाय. शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार रोहिणी पाटील घरोघरी जाऊन प्रचार करतायत. महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं रुपाली पाटील यांनी स्पष्ट केलं. नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. क्रांतिकारी शेतकरी पक्ष, आम आदमी पार्टी आणि मित्र पक्षांच्या वतीनं माजी आमदार शंकरराव गडाख यांचं पॅनेल रिंगणात उतरलंय. तर मोहिनीराज मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून भव्य शक्ती प्रदर्शनही करण्यात आलंय. धाराशिव नगर परिषदेच्या 3 प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आल्या. तर प्रभाग क्रमांक 2, 7 आणि 14 मधील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. भडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं 2 नंबरचे उमेदवार दिल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलंय. दरम्यान त्यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संकेत दिलेत. मुंबईतील दुबार मतदारांवर महापालिकेकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे. दुबार मतदारांना पालिकेकडून नोटीस दिली जाणार आहे. पालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. लातूरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय. माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. उदगीरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला. इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय. दरम्यान प्रदीप गारटकरांना आरोग्याचा त्रास होत असल्यानं कार्यकर्त्यांकडून त्यांची काळजी घेतली जाते. दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जालन्याच्या परतूरमध्ये श्रीकांत शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेनेला संधी देण्याचं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना केलंय. जे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेले ते भुईसपाट झाल्याचं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलंय. स्वाती लाड यांचा प्रचार करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. येणाऱ्या काळात संविधान मानणारे आणि संविधानाला न मानणारे असं विभाजन दिसणार असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. तर निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याबाबत सर्व पक्ष एकत्र येत नसल्याची टीकाही त्यांनी केली. जळगावच्या चोपडामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर निवडणूक आयोगानं जारी केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. फूड सेफ्टी स्टँडर्ड असोसिएशन म्हणजेच FSSI तर्फे अँटी ओबेसिटी डे साजरा करण्यात आला. लठ्ठपणावर उपाय या विषयावर चर्चासत्र तसंच व्यायामाचं सत्र आणि वैद्यकीय चाचण्या देखील यावेळी करण्यात आल्या. सिने अभिनेत्री ईशा कोप्पीकरच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 4थी राज्य पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच पुण्यामध्ये पार पडली. या स्पर्धेमध्ये नाशिकच्या मयूर देवरानं दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. मयूर पुढे उत्तराखंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे.